माझ्या बरोबर जे तुम्ही सगळी लोक बघता आहेत ते नगरपालिकेची माणसं आहे, जी नगरपालिका यांना म्हणते की हे त्यांचे कामगार नाहीत. आम्ही उपोषणाला तर बसलेलो आहे. हा अमरण उपोषण आहे हे. आणि सीओ साहेबांना काही फरक पडलेला नाही ह्याचा. ते अजूनही गांभीर्याने काही गोष्टी घेत नाहीयेत. त्यांनी सकारात्मकपणे आमची साथ दिली पाहिजे होती. सांगितलं पाहिजे होतं की पुढचे जे काय व्यवहार आहेत, पालकमंत्री असो किंवा डीसीएम साहेब असो, जे नगरविकास मंत्री सुद्धा आहेत, त्यांच्याशी मी पत्रव्यवहार करतो, ही जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे होती, जी त्यांनी फेटाळलेली आहे. मान्य नाही त्यांना काही गोष्टी. तर हा एक आम्ही छोटासा त्यांना ट्रेलर दाखवतोय. शांतप्रिय आंदोलन चालत राहील. बरेचशी लोक इथं डायबिटिक आहेत, बीपी पेशंट आहेत, आजारी आहेत. तरी सगळ्यांचा आग्रह आहे की अमरण उपोषणाला ते बसणार आहेत. ॲम्ब्युलन्स देखील आलेली आहे आणि कुणाचं काय होईल ते मला आत्ता काय सांगता येणार नाही आहे. पण जर सीओ साहेबांनी ऐकलं नाही आणि पत्रव्यवहार नगरविकास मंत्र्यांकडे केला नाही तर हे आंदोलन असंच सुरू राहील. धन्यवाद. तर आपल्यावरती आतापर्यंत कोणाचा दबाव आलाय का वरनं, जसं आमदार, खासदार, नगरसेवक वगैरे यांच्याकडनं? आलेला आहे दबाव. आम्ही काय कुणाच्या बापाला घाबरत नाही. आमच्या पण काही लोकांनी मला सांगितलं की ही आपली माणसं नाहीत, यांच्यासाठी काम तुम्ही करू नका. पण मला तर ही सगळी माझीच माणसं वाटतात आणि समाजातला एक घटकच आहे हा. मी जात धर्म ह्या गोष्टीसाठी तरी पाळणार नाही, कारण मी एक चांगलं काम करतोय, कुशलजी एक चांगलं काम करतायत. तर त्यामुळे मला कुणाची भीती नाही आणि मी कुणाच्या दबावाखाली नाही. बरं, यांचा दबाव देण्याचा काय उद्देश, काय कारण, काय याच्या संदर्भात काय सांगू शकता का? नाही, ही आपली माणसं नाहीत किंवा ही आपली माणसं नाहीत म्हणून, पण मला तरी आपली माणसं वाटतात ना. ते पण बरोबर आहे. आता इतके वर्ष झाले, 5 वर्षापासून हे लोक बोट क्लबवरती काम करतायत, पण आतापर्यंत यांच्या फॅमिलीमध्ये कुणाला यांनी इन्शुरन्स वगैरे काय या संदर्भामध्ये यांची चौकशी त्या लोकांनी केली नाही. सीओ साहेब यांना आपला माणूसच म्हणत नाहीत. ते आबा डोबे जे आहेत, जे ह्यांचे सिनियर क्लार्क आहेत, तर ते पण यांना आपली माणसंच मानत नाहीत. कलेक्टरच्या संदर्भात काय आपलं म्हणणं आहे? जे काय कलेक्टर असतील किंवा जो कोण असेल, तर त्यांच्या कलेक्टर साहेबांकडे जो काय पत्रव्यवहार आहे तो सीओ साहेबांनी केला पाहिजे, तो आम्ही करणार नाही. धन्यवाद.